नमस्कार, आपण पाहताय नमस्ते धाराशिव लाईव्ह आणि मी संदीप कोगाटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सध्या मी उभा आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरामधील एका साई पेट्रोल पंप या ठिकाणी आणि आपण जर पाहिलं तर या साई पेट्रोल पंपाच्या ठिकाणी असंख्य वाहनांची या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते। पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार आहेत, त्याचबरोबर पेट्रोल पंपावरती आणि या डिझेलच्या आणि पेट्रोलची जी काही शॉर्टिंग आहे त्यामुळे एकंदरीत ही सगळी तुफान गर्दी या ठिकाणी या पंपावरती झालेली पाहायला मिळते। एकंदरीतच परिस्थितीमध्ये अफवांचा बाजार झालेला आहे आणि या अफवांमुळे अनेक नागरिक हे या ठिकाणी आपली गाडी आपली टाकी या गाडीची फुल करण्यासाठी या ठिकाणी धावपळ करत आहेत। तासनतास हे लोक या ठिकाणी या गर्दीमध्ये उभा आहेत। आपण जर पाहिलं तर या पंपापासून जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांब रांगा या ठिकाणी झालेल्या पाहायला मिळतात, लागलेल्या पाहायला मिळतात। एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर या डिझेल शॉर्टिंगचं किंवा पेट्रोलच्या शॉर्टिंग मागचं कारण जर आपण पाहिलं तर क्रूड ऑइलचे जे काही किमती वाढलेल्या आहेत, या वाढलेल्या किमतींमुळे पेट्रोल पंपांना जी त्यांच्या कंपन्यांकडून डिझेल आणि पेट्रोल मिळायला पाहिजे ती इंधन त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळे या ठिकाणी ह्या सगळ्या पंपांना काही ठिकाणी डिझेलच नाही आहे, काही ठिकाणी पेट्रोल नाही आहे आणि काही ठिकाणी या दोन्हीची कमतरता आहे। आणि या सगळ्या गोष्टींमुळे या ठिकाणी कुठेतरी नागरिकांमध्ये या ठिकाणी भीतीचं वातावरण झालं आहे की आपल्याला पुढे इंधन मिळतं की नाही मिळतं आणि त्यामुळे एकंदरीतच जनजीवन ही सगळं विस्कळीत होणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी भयभीत झालेले नागरिक आहेत ज्याने की आपली गाडीची टाकी या ठिकाणी फुल करण्यासाठी या सगळ्या पेट्रोल पंपावरती धाव घेतलेली आहे आणि जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत या पंपाचे जी काही आपण पाहिलं तर अक्षरशः मोठी रांग या ठिकाणी आपल्याला अर्धा किलोमीटरपर्यंत पाहायला मिळते। एकंदरीतच या सगळ्या वातावरणामध्ये कुठेतरी पुरवठा अधिकारी किंवा जे काही सक्षम अधिकारी आहेत त्यांनी देखील या सगळ्या एकंदरीतच परिस्थितीवर लक्ष देणं काम आहे, गरजेचं आहे। कारण या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तर निर्माण झालेलं आहे की पुढे आपल्याला इंधन मिळतं की न मिळतं, याबाबत अधिकची माहिती आपण देणारच आहोत। तोपर्यंत धन्यवाद। कसल्या हेल्दी असतील दाखवलं कारण की उद्यापासून वाढणार गाडी असलेल्या मला तुम्हाला सांगितलं